मित्रांनो, ट्रू व्हॉइस मराठीवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका गुन्ह्याची कहाणी पाहणार आहोत ज्याने उत्तर प्रदेशच्या पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले होते. ही कथा आहे एका निष्पाप मुलीची आणि एका अशा तपासाची जो विज्ञानाच्या आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी झाला. हा तपास इतका गुंतागुंतीचा होता की पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला होता. उत्तर प्रदेशातील कानपूर शहराजवळील एक छोटेसे गाव रामादेवी या भागात हिवाळ्याचे दिवस होते. हवेत प्रचंड धुके होते आणि संध्याकाळी लवकर अंधार पडत असे. 26 नोव्हेंबर 2010ची ती संध्याकाळ होती. 13 वर्षांची तन्वी, जी एक उत्कृष्ट जिम्नॅस्ट होती, ती आपल्या सराव केंद्रातून बाहेर पडली. तन्वीचे वडील रामेश्वर सिंग हे शाळेत शिक्षक होते. ते दररोज तिला न्यायला येत असत, पण त्या दिवशी रामेश्वर सिंग यांना शाळेत थोडा उशीर झाला. ते जेव्हा 7 वाजता केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांना समजले की तन्वी अर्ध्या तासापूर्वीच पायी घराकडे निघाली आहे. रामेश्वर सिंग यांनी तातडीने घर गाठले, पण तन्वी तिथे पोहोचली नव्हती. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, सर्व नातेवाईकांना फोन केले, पण तन्वीचा कुठेच पत्ता नव्हता. रात्रीचे 9 वाजले होते. धुके वाढत चालले होते. रामेश्वर सिंग यांनी रामादेवी पोलीस ठाणे गाठले. तिथे तैनात असलेले इन्स्पेक्टर अजय प्रताप सिंग यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच हालचाली सुरू केल्या. तन्वीचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. ही पहिली धोक्याची घंटा होती. इन्स्पेक्टर अजय प्रताप सिंग यांनी तांत्रिक टीमला पाचारण केले. तन्वीच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन सराव केंद्रापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या एका जुन्या विटांच्या भट्टापाशी सापडले होते. पोलिसांनी रात्रभर तो परिसर पिंजून काढला, पण अंधारामुळे काहीच हाती लागले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी श्वान कुत्र्यांच्या मदतीने पुन्हा तपास सुरू झाला. श्वान त्या विटांच्या भट्टापाशी जाऊन थांबले. तिथे जमिनीवर गाडीच्या टायरचे काही ठसे उमटले होते. अजय प्रताप सिंग यांनी त्या ठशांचे साचे तयार करून घेतले, जेणेकरून भविष्यात त्याचा वापर करता येईल. तपासाचा पहिला आठवडा संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात गेला. पोलिसांनी त्या परिसरातील सुमारे 50,000 मोबाईल नंबर्सचा डेटा गोळा केला. त्यापैकी जे नंबर तन्वी बेपत्ता झाली त्यावेळी सक्रिय होते त्यांची वर्गवारी करण्यात आली. याच दरम्यान एक स्थानिक गुंड बबलू यादव याच्यावर संशय बळावला. बबलू यादवच्या फोन रेकॉर्डमध्ये एक संशयास्पद वाक्य आढळले, ज्यामध्ये तो म्हणत होता की काम फत्ते झाले आहे. पोलिसांनी बबलू यादवला उचलले आणि त्याची कसून चौकशी केली, पण 3 दिवसांच्या चौकशीनंतर असे समोर आले की तो एका जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोलत होता आणि तन्वीच्या केसशी त्याचा कोणताही संबंध नव्हता. दिवस जात होते आणि पोलिसांवरचा दबाव वाढत होता. कानपूरच्या रस्त्यांवर निदर्शने सुरू झाली होती. तन्वीच्या कुटुंबियांची अवस्था बिकट होती. 3 महिने उलटले आणि अचानक 26 फेब्रुवारी 2011 रोजी कानपूरपासून 20 किलोमीटर लांब असलेल्या एका निर्जन मैदानात काही मुले खेळत असताना त्यांना एका मुलीचा कुजलेला मृतदेह सापडला. कपड्यांवरून आणि उंचीवरून तो मृतदेह तन्वीचाच असल्याची खात्री पटली. अजय प्रताप सिंग घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांनी पाहिले की मुलीवर अमानुष वार करण्यात आले होते, पण प्राथमिक तपासात बलात्कार झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा दुवा सापडला. तन्वीच्या श्वासनलिकेत आणि फुफ्फुसात पांढऱ्या रंगाची चुनखडीची धूळ सापडली. ही धूळ साधी नव्हती, तर ती विशेषतः उत्तर प्रदेशातील मोठ्या पुलांच्या बांधकामात वापरली जाणारी पावडर होती. याचा अर्थ खुनी हा अशा व्यक्तींपैकी होता जो बांधकामाच्या ठिकाणी काम करतो किंवा त्याच्याकडे अशी गाडी आहे जी हे साहित्य वाहून नेते. पोलिसांनी आता आपला मोर्चा कानपूरमधील सर्व बांधकाम साइट्सकडे वळवला. पुढील तपासात तन्वीच्या अंगावरील कपड्यांची पुन्हा एकदा लॅबमध्ये तपासणी करण्यात आली. तिथे फॉरेन्सिक तज्ज्ञांना रक्ताचा एक अतिशय सूक्ष्म डाग सापडला जो तन्वीचा नव्हता. हा रक्ताचा डाग म्हणजे खुन्याचा DNA होता. अजय प्रताप सिंग यांच्यासमोर आता एक मोठे आव्हान होते. खुन्याचा DNA तर मिळाला होता, पण तो कोणाशी जुळतो हे शोधण्यासाठी कोणाकडेही डेटा नव्हता. मग त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी त्या संपूर्ण रामादेवी आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक पुरुषाचा DNA नमुना घेण्याचे ठरवले. पुढील 2 वर्षे पोलीस घरोघरी जाऊन DNA नमुने गोळा करत होते. सुमारे 22,000 नमुन्यांचे लॅबमध्ये पाठवण्यात आले. ही उत्तर प्रदेश पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी वैज्ञानिक मोहीम होती. पण दुर्दैवाने त्या 22,000 नमुन्यांपैकी एकही नमुना खुन्याच्या DNAशी 100% जुळला नाही. पण तपासाचा एक धागा एका स्थानिक टॅक्सी चालकाशी जुळला, ज्याचे नाव होते विनय पाल. विनयचा DNA खुन्याच्या DNAशी 95% जुळत होता. याचा अर्थ विनय पाल खुनी नव्हता, पण खुनी हा विनयच्या कुटुंबातीलच कोणीतरी पुरुष होता. अजय प्रताप सिंग यांनी विनयच्या वंशावळीचा अभ्यास सुरू केला. विनयचे वडील अनेक वर्षांपूर्वी वारले होते. तपासात असे धक्कादायक वास्तव समोर आले की विनयच्या वडिलांचे एका दुसऱ्या गावातील महिलेशी अनैतिक संबंध होते आणि त्यातून त्यांना एक मुलगा झाला होता, ज्याची अधिकृत नोंद कोठेही नव्हती. त्या मुलाचे नाव होते शिवकुमार निषाद. शिवकुमार निषाद हा पेशाने गवणी होता आणि तो रामादेवी परिसरातच एका ट्रकवर काम करायचा, जो बांधकामाचे साहित्य वाहून न्यायचा. शिवकुमार खूप हुशार होता. तो पोलिसांच्या नजरेत कधीच आला नव्हता, कारण त्याने कोणताही गुन्हा यापूर्वी केला नव्हता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी एक प्लॅन तयार केला.
त्यांनी कानपूरच्या हायवेवर नाकाबंदी केली आणि शिवकुमारची ट्रक अडवली. पोलिसांनी त्याला सांगितले की निवडणूक ड्युटीसाठी त्याच्या ट्रकची नोंदणी करायची आहे आणि नियमाप्रमाणे त्याला एका फॉर्मवर थुंकी लावून सील करायचे आहे. शिवकुमारला संशय आला नाही. त्याने तसे केले. जेव्हा लॅबमधून रिपोर्ट आला तेव्हा सर्वांचे डोळे विस्तारले. शिवकुमार निषादचा डीएनए तन्वीच्या अंगावर मिळालेल्या रक्ताशी 100% जुळत होता. अजय प्रताप सिंग यांच्यासमोर आता एक मोठे आव्हान होते. अजय प्रताप सिंग यांनी शिवकुमारला अटक केली. सुरुवातीला त्याने खूप नाटक केले, पण जेव्हा त्याला विज्ञानाचे पुरावे आणि टायरचे ठसे दाखवण्यात आले तेव्हा तो पूर्णपणे तुटला. त्याने कबूल केले की त्या संध्याकाळी तो ट्रक घेऊन निघाला होता तेव्हा त्याने तन्वीला एकटे चालताना पाहिले. धुके असल्यामुळे रस्ता निर्मनुष्य होता. त्याने तन्वीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडी तोडले. तन्वीने जीवाच्या आकांताने विरोध केला. तिने शिवकुमारच्या हाताला चावा घेतला, ज्यामुळे त्याचे रक्त तिच्या कपड्यांवर पडले होते. शिवकुमार घाबरला आणि रागाच्या भरात ट्रकमध्ये असलेल्या सूर्याने तिच्यावर वार केले आणि तिचा मृतदेह त्या निर्जन मैदानात फेकून दिला. 4 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि हजारो डीएनए चाचण्यांनंतर तन्वीच्या खुन्याला बेड्या ठोकण्यात आल्या. उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारी तपासात या केसला एका आदर्श तपासाचे स्थान मिळाले, कारण केवळ तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या जोरावर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला होता. शिवकुमार निषादला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि तन्वीच्या आत्म्याला शांती मिळाली. मित्रांनो, हा तपास आपल्याला सांगतो की गुन्हेगार कितीही सावध असला तरी तो निसर्गाच्या आणि विज्ञानाच्या खुणा पुसून टाकू शकत नाही. तुम्हाला ही केस कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच सत्य आणि थरारक क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या ट्रू व्हॉइस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा, जेणेकरून सत्याचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.